आमची जे काही मीटिंग असते प्रत्येक मीटिंगमध्ये विरोधी पार्टीवाले बीजेपी वाले विरोध करतात। मला एक सांगायचं आहे की विरोध का घालता तुम्हाला भुसावळचा विकास करायचा नाही आहे का? कमीत कमी मला तरी भुसावळचा विकास करू द्या, कारण भुसावळच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद ठेवून मला नगराध्यक्ष बनवलेला आहे। तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावं। हे प्रत्येक मीटिंग मध्ये माझ्या टेबलापर्यंत येतात आणि टेबलावर हात ठोकता आणि हातातून माईक हिसकता। एक लेडीजला हात त्रास देणं हे गुन्हा आहे, हे सर्वांना माहित आहे की लेडीजला कधीही त्रास देऊ नये। जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही वारंवार जर ते करणार तर मी हे सहन करणार नाही। आणि भुसावळच्या जनतेने जर मला निवडून आणलं आहे तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावी आणि सदैव त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार भुसावळच्या जनतेचा तोही मी सहन करू घेणार नाही। आणि जे काही वारंवार घडलं जात आहे, मला हरिशमेंट केलं जाते, हे का होते? मी साधारण घरातली व्यक्ती आहे म्हणून का? समोरच्यांनी हेच समजायला पाहिजे की हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना हे खपत नाहीये का? वारंवार ते मला हरिशमेंट केलं जातं आणि जे काही मुद्दे आहेत भुसावळचे विकासाचे आहेत त्याला हे विरोध करत आहे। घडी जर विरोध करतील तर भुसावळचे काम कसं काय होणार? मला हे तरी सांगून द्या की 9 वर्षामध्ये बांधाऱ्याचं काम यांनी चालू का नाही केलं? ते काम मी करून घेतलेलं आहे, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे। भुसावळच्या जनतेला जो पाण्याचा त्रास आहे मी तो सोडवण्याचा प्रयत्न करते, त्यालाही हे विरोध करत आहे। ते ही कुठपर्यंत जाऊ शकता हे जनतेलाही कळत आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही। आणि जनतेने जर मला निवडून दिलं आहे तर मी त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि भुसावळचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही आणि भुसावळचा विकास करेल हे माझे शब्द आहे। जरी मला कोणी किती हरिशमेंट केलं किंवा किती त्रास दिला मी त्या गोष्टीला घाबरणार नाही, कारण भुसावळची जनता, माझे माय बाप, माझे भुसावळचे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही आणि भुसावळचा विकास होणार। आणि बघितलं असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की दूधचं दूध आणि पाणीचं पाणी काय आहे। आणि मला तरी असं वाटतं की मला बोलायची काही गरज नाही, कारण जनतेला समजून गेलेलं आहे की हे वारंवार मीटिंगमध्ये वाद घालतात आणि वाद घालायचं कारण यांचं एकच आहे की यांना विकास घडवायचा नाही भुसावळचा। ज्यांच्या हातामध्ये गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षांची सत्ता आहे ते तेव्हा कामं करू शकले नाही तर ते आता काय काम करणार आहेत? पण कमीत कमी आमचे साधारण नगरसेवक किंवा मला तरी कामं करू द्या की जे आमच्या हक्काचे, जनतेच्या हक्काची कामं आहेत ते तरी आम्ही करू शकतो। आणि मला तरी असं वाटतं की त्यांना जर कामं नाही करायची आहे तर त्यांनी बोलू नये आणि त्यांनी कामं पण नको करा। मी 1 नंबर वार्डापासून 25 नंबर वार्डापर्यंतचे कामं करायला तयार आहे आणि मी गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे, कारण जनतेचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला कोणतीही ताकद तिथून हलू शकत नाही, कारण जोपर्यंत जनता माझ्या मागे आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की मला तो इथून तिथपर्यंत नेऊ शकतो। आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा संतोष भाऊ आमदार होते भुसावळचे त्या टायमाला तरी एकदा ते दंगा किंवा कोणी दुखापत तरी झालेली आहे का? आणि आताची वेळ बघा, संजय भाऊ सावकारे हे भुसावळचे आमदार आणि मंत्री आहे आणि भुसावळमध्ये काय घडतंय? लेडीजला काहीतरी सुरक्षा तरी आहे का? हे त्यांचं कर्तव्य आहे की लेडीजला सुरक्षा पाहिजे। जेव्हा गुंडागर्दी कुठपर्यंत गुंडागर्दी चालणार आहे? भुसावळची जनता घाबरायला लागली आहे आणि आपल्या भुसावळच्या लोकांना बाहेर गावाचे लोक मुली नाही देत आहे। कारण हे आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी नाही आहे, कारण मजबूर कोणी केले आपल्या भुसावळ शहराला बदनाम करायला आहे? संजय सावकारांनी केलेला आहे। त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही असे कामं करू नका आणि आमच्या साधारण लोकांना भुसावळचा विकास करू द्या आणि विकास केल्याशिवाय मी राहणार नाही, हे माझं शब्द आहे आणि माझ्या शब्दाला मी ठाम ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।